भावानो मी आता रामपूरवरून एका पोरगाला लिफ्ट दिली. तो हा बघा हा पोरगा येतो. सो आता त्याला विचारतो कितवीत आहे. कितवीत आहेस रे तू? आणि आता कितवीत आहेस? 6वीत. बघितलं गाईस 6वी कक्षात तो आता शिकतोय. आणि डिस्टन्स काहीतरी त्याचं शाळेला जाण्यासाठी काहीतरी 2-3 किलोमीटर आहे. सो रोज तू बसून जातोस की? बसने जातो. आज बस नव्हती गेली. आज बस नव्हती म्हणून मी त्याला लिफ्ट दिलेली आहे आपल्या बाईकवरून. मी पण आता कॉलेजला जातो ना. तो विचार केला जाता तर त्याला सोडून देऊया. सर गाडी व्यवस्थित चालवतो ना मी? आता फायनली पोचलेला आहे त्याला शाळेजवळ. मी त्याला ड्रॉप केलेली आहे आता जस्ट. सो तो जरा आज लवकरच पोचलेला आहे शाळेत. सो कसं वाटतंय तुला? हां चांगलं. हां ठीक आहे. आता मी ब्रेक घेतलेला आहे कारण ऑलरेडी मी लेट झालेलो आहे 5 मिनटं. तर विचार केला अजून 5 मिनटं लेट होऊन मस्तपैकी झाडाखालती मस्तपैकी गाडी लावून एकदम चिल करूया. कारण ऑलरेडी लेट झालेलं आणि मला असं फोनवरून कळायला आला आहे की सर पण एक 15 मिनटं लेट आहेत. सो काय कॉलेज एवढं लवकर जाऊन काय अर्थ नाही आहे. सो मी इथं थांबलेलो आहे आणि झाडाचा हवा पण आणि हवा मात्र खूपच चांगली आहे इथे. आणि हे बघा कसं आहे सगळं. आणि रोड तर मात्र एक नंबर. कोणी बाईकने ट्रॅव्हल करत असेल तर इथून नक्कीच या. कारण रोडची कंडिशन बघा एकदम खतरनाक आहे. नेक्स्ट लेवल. आता मी जातोय घरी कारण आता 4:30 वाजलेले आहेत आणि कॉलेज पण सुटलेलं आहे. आता मी एकदम कॉलेज म्हणजे घरी जाताना एक इथं रस्ता आहे त्या रस्त्याने जातोय. पूर्ण जंगल टाईप आहे बघा. पूर्ण गाय जंगल टाईप आहे. रात्रीचं कोणी आलं तर नक्कीच घाबरणार. बघा असे रस्ते निघतात मधून. कोणीही अटॅक करू शकतो आपल्यावरती. सो जंगलमध्ये एकटाच आहे आता. राजा झालोय मी जंगलचा. गाईज फायनली मी आता घरी जस्ट पोचलेलो आहे. सो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सो मी नेक्स्ट ब्लॉग पण ह्याच्यावर पण चांगला कंटेंटवरती आणि चांगल्या लोकेशनवरती घेऊन येईन.